देवळा तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक, आमदार डॉक्टर राहुल आहेर व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन। देवळा तालुक्यातील वाडी, वस्ती, रस्त्यालगतची हॉटेल्स व गावांमध्ये चोरट्या पद्धतीने अवैध दारू विक्री, मटका, जुगार असे व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवळा तालुका पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे। दिनांक 4 जून 2026 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील काही ठिकाणी चौकातील, पानटपऱ्या अशा ठिकाणी विनापरवाना मद्य विक्री, मटका, जुगार सुरू आहे। यात मोलमजुरी करणारे मजूर, कामगार व कष्टकरी भरडले जात आहेत। सण व ड्राय डेच्या दिवशीही अवैध धंदे सुरू असल्याने मजुरांची दिवसभराची कमाई यात खर्च होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, कुटुंबात वादविवाद वाढले आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे। अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी जीवास मुकत आहे किंवा नशापाणी करून चोरी, चपाटी अशा मार्गांचा अवलंब करत आहे। यामुळे भांडण, तंटे मोठ्या प्रमाणात वाढून शांततेचा भंग होत असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे। तालुक्यातील मटका, जुगार, विनापरवाना मद्य विक्री त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे। देवळा, पाचकंदील येथे मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिकांसह तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। हे निवेदन तालुका प्रमुख प्रशांत वसंतराव शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। याच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, पोलीस उपअधीक्षक कळवण, पोलीस निरीक्षक देवळा यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आले आहेत। यावेळी रितेश वाघ, बापू देशमुख, जीभाऊ बोरसे, भाऊसाहेब बोरसे, साहेबराव शेवाळे, बाळू शेवाळे आदी नागरिक तसेच शिवसैनिक उपस्थित होते। यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिकांच्या सह्या आहेत। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा।